माढा तालुक्यातील कुरडू गावामध्ये मुरुम उत्खननावरनं झालेला जो वाद आहे, व्हिडिओ जो व्हायरल झाला होता, अंजली कृष्णा या IPS अधिकारी आहेत त्यांचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो व्हिडिओ कॉल जो आहे तो व्हायरल झाला होता आणि अजित पवारांवर बरीच टीका होताना दिसत आहे. मात्र त्यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत श्रीकांत शिंदे, त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया. काय म्हणणं आहे नक्की? आता एवढं तर व्हिडिओमध्ये दिसतं आहे, तुमचं म्हणणं काय? मुळात म्हणजे विषय असा समजून घेतला पाहिजे की जे काम होतं ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतं आणि ग्रामपंचायतचं काम होत असताना ज्यावेळी वर्क ऑर्डर दिली जाते त्यावेळी त्या वर्क ऑर्डरमधून ते जे गौण खनिजे उत्खनन केलं जातं की त्याची रॉयल्टी आधीच कट करून घेतलेली असते. पण मुळात विषय असा येतो की दादांबद्दल ज्यावेळी एखादी गोष्ट दाखवली जाते त्यावेळी दादाची सत्य बाजू कधीच मीडियाने दाखवलेली नाही. पण आरोप आहे, मीडियावर आरोप आहे. नाही, मीडियावर आरोप नाही, पण जी वस्तुस्थिती आहे ती मीडियानं दाखवणं गरजेचं होतं. की वस्तुस्थिती अशी आहे की दादांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना दादांनी बोलले की बाबा तुम्ही मला ओळखत नाही का. पण ज्यावेळी दादांचं आणि मॅडमचं ज्यावेळी खाली बसून झालेलं जे संभाषण आहे ते मीडियाने बसलं होतं खरे, त्या मॅडम बसल्या होत्या आणि ज्यावेळी दादांनी नंतर कॉल झाला त्यावेळी दादांनी पूर्णपणे वस्तुस्थिती त्या मॅडमना समजून सांगितल्यानंतर आज जे काय म्हणतात की लाडक्या बहिणीबद्दल दादांनी चुकीच्या पद्धतीने बोललं गेलं म्हणून दादांनी राजीनामा द्यावा, असं काही झालं नाही. तुम्ही उलट बाबा त्या मॅडमची माहिती घ्या किंवा असा व्हिडिओ जर माझ्याकडे आला तर मी तुम्हाला पाठवून देतो की ज्यावेळी मॅडम खाली बसल्यानंतर दादांचं आणि मॅडमचं कशा पद्धतीनं संभाषण झालेलं आहे. आणि मुळात ज्यावेळी दादा एखादी गोष्ट आणि दादा कसं आहे, दादा स्पष्ट वक्ता चुकीला चूक म्हणणारा दादा आहे, त्यामुळं दादांनी कधीही चुकीच्या कामाला समर्थन केलं नाही आणि दादा करणार नाही. पण ज्या पद्धतीनं हे दादाला ट्रोल केलं जातं, दादाला बदनाम केलं जातं, चांगल्या गोष्टी दादांच्या आजपर्यंत कुणीही दादाचं समर्थन केलं नाही, पण चुकीच्या गोष्टीचा लगी वाहवा केला जातो असं मला वाटतं. आणि कालच आमच्या पंढरपूरमध्ये कोणीतरी एक खंडणीखोर जो अधिकाऱ्यांना कायम ब्लॅकमेल करून खंडणी गोळा करतो, ज्याची ओळख टेंभुर्णी भागात जर विचारलं गेलं तर डिझेल चोर म्हणून ज्याची ओळख आहे, तो दादांना सांगतो आहे की दादांनी राजीनामा द्यावा. अहो आपण काय आहे, जर आपल्या ते खुपसे उपसे कोणतं आहेत तर त्यांची जर माहिती घेतली तर साहेब 200 पाणी भरेल एवढे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मग खंडणीचे असतील, अधिकाऱ्यांना मेलिंगचे असतील, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली असतील. आणि मला आपल्या माध्यमातून त्या खुपसे साहेबांना माझी एक विनंती आहे की ज्या बच्चूभाऊ कडूंनी आपल्याला एक छोट्या लहान भावासारखं महाराष्ट्रभर फिरवलं, त्या बच्चूभाऊ कडूंनी आपल्याला त्या संघटनेतून का हकलपट्टी केली याचं त्यांनी स्पष्टीकरण मीडियालासुद्धा द्यावं. यातच सर्व गोडबंगाल बाहेर निघेल. त्यांना अधिकार नाही आहे राजीनामा मागण्याचा? नाही, दादांना राजीनामा मागायची त्यांना काय अधिकार आहे? लोकशाहीच्या पद्धतीने ठीक आहे, पण आपली पात्रता काय आहे, आपण काय करू, नैतिकता आपली काय आहे हे आधी आपण त्यांनी समजून घ्यावी. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांनी दादांवर कधीही टीका करू नये. आणि जे काय विषय आहे त्याबद्दल दादांचं विनाकारण दादाला कालपासून त्या विषयावर बदनाम केलं जातं आहे, ते बदनामी फक्त थांबवावी. कारण सत्तेला सत्य म्हणणारा दादा आहे आणि सरकार म्हणजे जनता आणि जनता म्हणजे सरकार. मग जनतेच्या प्रश्नासाठी दादांनी एखाद्या अधिकाऱ्याला बोललं तर त्यात वावगं काय आहे? त्यांचा हेतू काय होता? म्हणजे इथं काही म्हणजे नक्की काय म्हणायचं? विषय झाला कसा, ज्या पद्धतीनं आपण एक चांडाळ चौकडीच्या करामती म्हणून वेब सिरीज बघतो त्या पद्धतीनं गावगाड्यातलं राजकारण चालतं. आणि गावगाड्याच्या राजकारणात आता येणाऱ्या भविष्यात ज्या काय म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणूक असतील त्या धर्तीवर बाबा एखादी पार्टी जर ते काम करत असेल तर त्या काम करत असताना त्या कामाला विरोध करायचा म्हणून कुणीतरी त्या मॅडमला चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली गेली आणि चुकीची माहिती दिल्या गेल्यामुळं त्या म्हणजे घटनास्थळी मॅडम जाऊन त्या मॅडमनी ते काम अडवण्याचा प्रयत्न केला. पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी मॅडमच्या बॉडीगार्ड लोकांनी किंवा मॅडमसोबत जे अधिकारी असते त्यांनी ज्यावेळी लोकांवर लाठीचार्ज केला त्यावेळी गावातून उद्रेक झाला आणि त्यावेळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबा जगतापांनी कुणालाही न फोन करता दादांना डायरेक्ट फोन केला. आणि जर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा कॉल जनतेच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री सारखा नेता जर उचलत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दादावर कालही अभिमान आहे, आज आहे आणि उद्या असणार आहे. पहिल्यांदा बोलले अजित पवार, मात्र नंतर त्यांच्याशी जे काही संभाषण झालं
ते अत्यंत योग्य पद्धतीने झालं असं तुम्हाला म्हणायचं. हो, अत्यंत व्यवस्थित. तुम्ही बघा ना मॅडम, एकच फक्त व्हिडिओ दादा बोललेलाच फक्त व्हिडिओ दाखवला जातो. पण ज्यावेळी त्या मॅडम खाली बसल्यानंतर जे दादांचं आणि मॅडमचं संभाषण झालेलं आहे ते संभाषण कुठं झालेलं नाही. ते संभाषण मीडियाने दाखवावं किंवा त्या संबंधित त्या गावातील लोकांनी तो संभाषण झालेला व्हिडिओ किती आपुलकीनं दादा त्या मॅडमला सांगतात, हां ठीक आहे बाबा सुरुवातीला. आणि आज तुम्ही बघताय मीडियाच्या माध्यमातून किती फेक आवाज काढले जातात, कशा पद्धतीनं. आणि राज्यातल्या प्रत्येक नेत्याचे म्हणजे आवाज काढणारे डमी लोक आहेत. मग मॅडमचा पण गैरसमज झाला, दादांचा पण गैरसमज झाला. पण ज्यावेळी दादांच्या लक्षात आल्यानंतर दादांनी नंतर जो कॉल केला तो किती आपुलकीने दादा बोललेले आहेत हे पण तुम्ही समजून घ्या. या संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आता, म्हणजे बाबा जगताप. मुळात विषय काय आहे की जर ग्रामपंचायतीचं काम जर असेल तर आणि ग्रामपंचायतचं काम होत असताना मी सुरुवातीला सांगितलं की रॉयल्टी आधीच कट केलेली म्हणजे असते. पण जर बाबा जगतापवर जर चुकीच्या पद्धतीनं जर गुन्हे दाखल होत असतील तर खऱ्या अर्थानं ते चुकीचे वागलेत असं असेल तर म्हणजे जर आमचा कार्यकर्ता चुकीचा वागला असेल तर जरूर कारवाई करा ना. ज्या पद्धतीनं मी समर्थन देऊ शकत नाही चुकीचा कार्यकर्ता वागला म्हणून, तर मग दादा तर कदापिही सहन करणार नाहीत. कारण तुम्ही बघताय की पाठीमागच्या काळात असा एक पक्षप्रवेश झाला आणि ज्यावेळी दादांना माहिती कळली की बाबा तो कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्यानं प्रवेश केलेला आहे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तो चुकीच्या पद्धतीने समाजात काम करतो. दादांनी 5 मिनिटात बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधताना त्यावेळी दादांनी त्यांची लगेच हकलपट्टी केली आणि त्या प्रवेशाला तात्काळ नकार देऊन टाकला. मग असा जर स्पष्ट काय होईल ते कायदेशीर जे काय होईल ते कायदेशीर. कार्यकर्त्यांनी जर चुकीचं केलं असेल तर कार्यकर्त्यांवर कारवाई होईल. आणि प्रशासनामधील जर अधिकाऱ्यांनी जर जाणीवपूर्वक जनतेला म्हणजे लाठीचार्ज केला असेल तर त्यासुद्धा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी. एकंदरीत जो प्रकार झालेला आहे तो गैरसमजातून झालेला आहे आणि संपूर्ण त्या प्रकरणाची माहिती घ्यावी आणि अजित पवार यांना बदनाम करू नये अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, जे श्रीकांत शिंदे आहे पंढरपूरचे आहेत. आणि संपूर्ण सखोल चौकशीही व्हावी अशी त्यांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.